राज्यात पुन्हा एकदा निसर्गानं कोप केलाय। हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पूर्व बिहारपासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। हे पोषक वातावरण तयार झालंय। उर्वरित महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तूर उडीद आयातीला वर्षभर मोकळे रान असून केंद्राचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पिवळ्या वाटाण्यावरती 30% शुल्क मात्र कायम आहे। व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे कांदा उत्पादकांची बाजारकोंडी होते। कांद्याचे लिलाव आठवडाभर ठप्प असून प्रशासनाचे व्यापाऱ्यांच्या सोयीनुसार मौन। खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ झालेली असून युद्धामुळे दुसऱ्यांदा भाववाढ झालेली आहे। खाद्यतेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसून येते। केळीच्या दरामध्ये सलग घसरण। उच्च दर्जाचा माल 850 रुपयांवरती निर्यात ठप्प झाल्याने उत्पादक संकटामध्ये सापडलेले आहे। समृद्धीवरती भीषण अपघात झालेला असून यामध्ये 8 महिला कामगारांचा मृत्यू झालेला आहे। जालन्याजवळील कडवंची शिवारामध्ये ही दुर्घटना घडली। सफाई कामगारांच्या वाहनाला भरधाव कंटेनरची धडक देण्यात आली। चालकाची डुलकी ठरली कर्दनकाळ आणि अजून सुद्धा तिघांची मृत्यूशी झुंज। 68 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या असून सरकारचे 12,240 कोटी रुपये वाचणार आहे। आता दरवर्षी लागणार 31,500 कोटी रुपये। ई-केवायसीला सुद्धा मुदतवाढ देण्यात आली। शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यामधून जाणार। सुधारित आराखड्याला सरकारची मंजुरी मिळालेली आहे। एकूण 856 किलोमीटरचा मार्ग, प्रकल्प खर्च 1 लाख कोटींवरती। 18 वर्षानंतर सुद्धा अन्याय। अकोट तालुक्यामध्ये रोजगार सहायकांचा कामबंद आंदोलनाचा इशारा। निर्णयाची अंमलबजावणी नसल्याने रोजगार सहायकांचे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। 2 गंगा जोडण्यासाठी 1 लाख कोटी रुपये कुठून येणार? खासगी गुंतवणूक पाटबंधारे प्रकल्पामध्ये शक्य नाही। केंद्र सरकारच्या 60% निधीवरती भिस्त। राज्यामध्ये नदी पुनर्जीवन प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार। मुख्यमंत्री अध्यक्ष 54 प्रदूषित नद्यांसाठी विविध प्रकल्प राबवले जाणार। पंचनाम्यासाठी कर्मचारी न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे। सावरगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाने कांदा पिकांच्या हातोनात नुकसान केलेले आहे। रॉकेल मिळणार पण स्टोक कालबाह्य झाल्याने अडचणी निर्माण झालेल्या आहे। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। हमी दराने हरभरा खरेदीसाठी नोंदणीची मुदत संपुष्टामध्ये आलेली आहे, कारण 1 मार्चपासून नोंदणी आणि खरेदी सुरू करण्यात आलेली होती। 4,924 शेतकऱ्यांनी करली होती नोंदणी। पातूर तालुक्यामध्ये गारपीट नुकसानीचे पंचनामे करा। वीट उत्पादकांचे नुकसान झालेले आहे, तसेच फळपिकांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे। बीड जिल्ह्याला अवकाळीचा भीषण तडाखा बसलेला आहे। विजांच्या कडकडाटासह रौद्ररूप घेतले। बळीराजा पुन्हा संकटाच्या गर्तेमध्ये मदतीची मागणी केली जाते। रब्बी पिकांसह खरबूज टरबूजाचे मोठे नुकसान झालेले आहे। अवकाळीचा फळबागांना मोठा फटका बसला। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली। शेतकऱ्यांना मदत द्यावी, मोहिते पाटील म्हणाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी आणखी 420 कोटी रुपयांची गरज आहे। आतापर्यंत 702 योजना पूर्ण झालेल्या असून 400 योजना अपूर्ण आहे। सुधारित मान्यतेची गरज आहे। उजनीतील पाणी साठ्यामध्ये घट होत आहे। जिवंत साठ्यामध्ये 24.39 TMC पाणी साठा उपलब्ध आहे। 45 दिवस पुरेल एवढा साठा आहे। अवकाळी पावसाने शेतकरी वर्ग हवालदिल झालेला असून सातारा जिल्ह्यामध्ये पिकांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे। कडवेचाही प्रश्न ऐनीवरती आहे। काही बागायती पिकांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। महाराष्ट्र पंजाबमध्ये दूध उत्पादन सामंजस्य करार। संगमनेरातून दुसरी दूध क्रांती होणार, पंजाबचे दलजीत सिंह यांचा विश्वास। सुधागडामध्ये जलकुंड योजना शेतकऱ्यांचा आधार असून तालुक्यामध्ये 62 जलकुंड पूर्ण झालेले आहे। संरक्षित सिंचनामुळे मोठा दिलासा। जलजीवन मिशनसाठी महाराष्ट्राला 12.74 कोटी रुपये मिळाले, तसेच उत्तर प्रदेशला सर्वाधिक 792.93 कोटी रुपये देण्यात आले। 5 राज्यांना 1,561.53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला। केळी उत्पादक संकटामध्ये सापडलेले असून अत्यल्प दराने विक्री केली जाते। युद्धाचा फटका बसतोय, उत्पादन खर्चही निघेना। श्रीगोंद्यामध्ये शेतकरी हतबल झालेले आहे।
युद्धाची झड बसत आहे. खरीपामध्ये खत टंचाईची धास्ती असून 1,19,000 मेगाटन खत उपलब्ध आहे. युरियावरती परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. चांदीमध्ये 3,000 रुपयांची वाढ झालेली असून गुंतवणूकदार झाले सक्रिय. सोने 3,500 रुपयांनी वधारले. सोने चांदीचे दर सध्याचे काय आहेत बघा. 24 कॅरेट सोने प्रतितोळा दर 1,55,630 रुपये, तसेच चांदी प्रति किलो दर 2,49,260 रुपये. मंगळवेढा आगाराच्या जुन्या बसेसमुळे प्रदूषण होते. एसटीच्या कालबाह्य बसमधून धुराचे लोट निघत आहेत. रस्त्यावरील नागरिकांसह प्रवाशांना सुद्धा होतोय त्रास. पूरबाधित शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. सोलापूर, लातूर, बीड, धाराशिवला सर्वाधिक फटका बसलेला आहे. गारपिटीची फळ उत्पादकांना धास्ती बसलेली असून कांदा बियाणेही सुद्धा धोक्यामध्ये सापडलेले आहे. अवकाळीने गळाले बळीराजाचे अवसान. कराड दक्षिणेमध्ये गारपिटीचा तडाखा बसलेला असून शाळू, गहू पिके भुईसपाट झालेली आहे. काकडी, पडवळ, कलिंगड, आंबा पिकांचे सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे. अवकाळी पावसाने दाणादाण उडालेली असून ठिकठिकाणी नुकसान झालेले आहे. खंडाळ्यामध्ये झाडे कोसळली असून पत्रे सुद्धा उडाले. गारपिटीने कांदा व कडब्याचे सुद्धा नुकसान केलेले आहे. विद्युत तारा सुद्धा रस्त्यावरती पडलेल्या आहे. साठेबाजांवरती कडक कारवाई करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदेश देण्यात आले. सीएसची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. धुवाधार पावसाने कोल्हापूरला झोडपले असून 25 झाडे कोसळली. मोटारींचे सुद्धा मोठे नुकसान झाले. विजांचा कडकडाट, सखल भागाला तड्याचे स्वरूप आले. नेवासा, पाथर्डी तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झालेली असून वादळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकरी सुद्धा हवालदिल झाले. अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. राज्यामध्ये पुढील 3 दिवस अवकाळी जोरदार बरसणार आहे. राज्यातील मागील काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस पुढील 3 दिवस कायम राहणार आहे. दरम्यान काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. साखळाई उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळालेली असून विखेंच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. 4 वर्षांमध्ये होणार काम पूर्ण. व्यावसायिक सिलेंडर 195 रुपयांनी महाग झालेले असून घरगुती गॅस मात्र जैसे ते आहे. ग्राहकांना तुर्तसा दिलासा मिळतोय. नमो सन्मानचा 8वा हप्ता जमा झालेला असून 9व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. वितरणामध्ये विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. मालेगाव तालुक्यामध्ये अवकाळीचा तडाखा बसलेला असून अवकाळी पावसांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये केरोसिन मिळणार हजारामध्ये, कारधारक मात्र लाखामध्ये. गरजेच्या तुलनेमध्ये मंजूर साठा कमी पडण्याची शक्यता वर्तवली जाते. वाटप करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. मालेगाव परिसरामध्ये नदीजोड प्रकल्पामुळे येणार 3,543 हेक्टर सिंचनाखाली 3 नवीन सिंचन प्रकल्प उभारण्यात येणार. बेदाणा निर्मितीचा हंगाम हा अंतिम टप्प्यामध्ये आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये उत्पादन घटू लागले. बदलत्या हवामानासह अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांपुढे संकटाची मालिका मात्र सुरूच आहे. माढ्यामधील जलजीवन मिशनच्या अर्धवट कामांसह फळबागांना अनुदानावरती चर्चा केली जाते. पंचायत समितीच्या पहिल्या संवर्धनात सभेत अनेक विषयांवरती चर्चा करून देण्यात आली मंजुरी. शेत शिवारातील भलरीदादाचा सूर झाला दुर्मिळ. मजुरांअभावी शेतकऱ्यांकडून घरीची ज्वारी काढणी सुरू झाली आहे. ज्वारीचे उत्पादन सुद्धा घटले. 4 टप्प्यांमध्ये होणार कृषी विभागाच्या डिजिटल शेतीशाळा. शेतीशाळेमध्ये आधुनिक व हवामान अनुकूल तंत्रज्ञानावरती आधारित प्रशिक्षण. खामखेड्यामध्ये पंजाबमधील हार्वेस्टरने गहू काढण्यास प्राधान्य दिले जाते. काही तासांमध्ये शेतातच काढणी केली जात असल्याने शेतकरी हार्वेस्टरला अधिक पसंती देत आहेत. पीक अवरमध्ये वीज महागलेली असून ग्राहकांवरती 20% वाढीव बोजा. सकाळी 7 ते 9, सायंकाळी 5 नंतर तब्बल 1,39,000 ग्राहकांना टीओडी दरवाढीची झळ पोहोचते. कांद्याचे दर कोसळलेले असून खर्च सुद्धा निघेना. शेतकऱ्याने पिकावरती नांगर फिरवला. आखाती देशामध्ये पेटलेल्या युद्धाची झळ पोहोचत असून निर्यात सुद्धा आता ठप्प झालेली आहे. 3,200 हेक्टरवरील पिकांना फटका बसत असून मराठवाडा परिसरामध्ये अवकाळीने 5,000 शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे. तसेच 122 गावांना सुद्धा तडाखा बसलेला आहे. शहरामध्ये पुन्हा अवकाळीच्या जोरदार सरी बरसल्या. हा उन्हाळा आहे की पावसाळा. दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळी जलधारा. आता 62 रुपयांचा ऑटो एलपीजी 120 रुपये लिटर मिळतोय. शहरामधील 28 पंप कोरडे ठाक झालेले आहे. पंप चालकाची मागणी केली जाते. तेल कंपन्यांनी रोज द्यावा 80 टन ऑटो एलपीजी. रेशीम कोष खरेदी केंद्रामध्ये एकाच दिवशी 24 टन 8 क्विंटलची आवक झालेली आहे.
सिरसदेवी परिसरामध्ये अवकाळीचा धुमाकूळ झालेला असून उभी पिके आडवी झाली. आंबा भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. शेतकरी संकटामध्ये सापडले. काढणीला आलेल्या पिकांची दैना. खत टंचाईचे सावट. शेतकरी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये 81,000 मेगाटन खताचा वापर केला जातोय. मोंढा हळद मार्केट यार्ड बंद झालेला असून खुल्या बाजारामध्ये दर कोसळल्याने फटका बसतोय. वसमत बाजार समितीत काट्यामध्ये 3 किलो कट्टी धरून होते लूट. वसमतमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. बाजार समितीने दिला इशारा. 7 वर्षांमध्ये खर्च तिप्पट झालेला असून मजुरी सुद्धा महागली. शेतीसमोर संकटामुळे नव्या पर्यायाचा शोध. जालना परिसरामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस झाला. तिसऱ्यांदा पावसाने झोडपले. 3 ते 4 वेळेस वादळी पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अवकाळीचा घाला. टरबूज 10 रुपये तर खरबूज 25 रुपये प्रति किलो विक्री होते. राजूर परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. गारपिटीच्या भीतीमुळे बळीराजा चिंतेमध्ये सापडलेला आहे. टेंभुर्णीमध्ये बहरते रेशीम शेती. शासकीय मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा हिरामोड झालेला आहे. 10 वर्षांपासून हिवरा कालवी येथे रेशीम शेतीची लागवड केली जाते. कृषी अवजार बँक सुरू करा. पोखरा योजनेमधून महिला बचत गटांना 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. नोंदणीची मुदत संपली असून ई-पीक अडचणीमुळे अनेक शेतकरी वंचित झालेले आहे. केवळ 3.5 लाख क्विंटल हरभऱ्याची हमीभावाने खरेदी. एप्रिल अखेरपर्यंत चालणार खरेदी प्रक्रिया. अवकाळी पावसाचा रब्बी ज्वारीला तडाखा बसलेला असून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. रेणापूरमध्ये गारपीट. औसा निलंग्यामध्ये वीज पुरवठा खंडित. लातूर शहरासह जिल्ह्यामधील विविध भागामध्ये सायंकाळी वादळी वारे व अवकाळी पाऊस झाला. अधिक पाऊस होऊन सुद्धा 19 गावांचा घसा हा कोरडाचा आहे. 10 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला. वाढत्या उन्हामुळे टंचाईचे चटके बसत आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच लातूर जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी भटकंती सुरू. वाढत्या मजुरीने यंदा चिंचेचा व्यवसाय अडचणीमध्ये सापडलेला आहे. 25 रुपये प्रति किलो चिंच फोडण्याचा भाव आहे. किनवट परिसरामध्ये व्यापारी तुपाशी असून शेतकरी मात्र उपाशी आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी प्रति क्विंटल 1,000 रुपयांची झाली आहे घट. मागेल त्याला सौर कृषी पंप की मागेल त्याला मनस्ताप. 2 वर्ष उलटून सुद्धा तरीही पाटणूरची शेतकरी अंधारामध्येच आहे. पॉस मशीनवर युरियाची श्रीमंती. शेतकऱ्यांच्या नशिबी रिकाम्या पिशव्या. सक्तीची लिंकिंग व पॉस मशीनच्या तांत्रिक बिघाडाचा शेतकऱ्यांना फटका बसतोय. सिलेंडरची चिंता कशाला करताय? बायोगॅसवरती स्वयंपाक करा आणि अनुदान सुद्धा मिळवा. गॅसच्या टंचाईवरती मात करत धूरमुक्त स्वयंपाकघरामुळे महिलांचे आरोग्य सुधारण्याची होते मदत. सेंद्रिय शेतीला सुद्धा चालना मिळते. शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला. शक्तीपीठ महामार्गामध्ये आता बदल होणार, कारण शक्तीपीठ महामार्ग वर्धा ते कोल्हापूर असा होणार आहे. पूर्णा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याने पिके, घरांचे मोठे नुकसान झाले. अधिकारी घटनास्थळी फिरकेना. शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. खरीप हंगामावरती खटटंचाईचे सावट आलेले असून युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे. रसायनाच्या दरामध्ये 15 ते 50% वाढ झालेली आहे. राज्यामधील सिंचनाचा दुष्काळ संपणार. नाबार्डकडून 545 कोटींचा बुष्ट. 3 बड्या प्रकल्पांचे भाग्य उजळणार. शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार. सुधारित आराखड्याला सरकारची मंजुरी मिळाली. एकूण 856 किलोमीटरचा मार्ग असणार. प्रकल्प खर्च हा 1 लाख कोटींवरती. निवृत्ती वेतन योजना विकल्प देण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. 21 एप्रिल रोजीच आंदोलन होणार. स्पष्टीकरणात्मक अधिसूचना अद्याप सुद्धा प्रलंबित आहे. बावनथडी प्रकल्पग्रस्तांचा संयम सुटलेला असून कामकासुरामध्ये जलसमाधी आंदोलन. 54 वर्षांपासून मागण्या ह्या प्रलंबित आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आदिवासी बांधव आक्रमक झाले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.